आपण सैतानाचे नियम पाळतो. विषय चांगला आहे आणि हा विषय जर आपण काळजीपूर्वक जर पाहिला तर आपल्याला हे समजेल असं मला वाटतं. म्हणून आज मी हा विषय तुमच्या पुढे ठेवत आहे. बघा, आम्ही बायबल वाचतो पण नियम सैतानाचे पाळतो. हे समजण्यासाठी मनापासून हा व्हिडिओ पहा, म्हणजे संदेश कळेल. सैतानाचे कोणते नियम आहेत ते पाहू आपण. कारण बायबलमध्ये जे आपण वचन वाचतो परंतु त्या वचनाप्रमाणे आपण ते पाळत नसतो. बघा, एक वचन वाचून दाखवतो मी. योहान सुवर्तमान याचा 11वा अध्याय आणि या 11वा अध्यायाचं 9व्या वचनामध्ये म्हटलेलं बघा, येशूने उत्तर दिले, दिवसाचे 12 तास आहेत की नाहीत? दिवसा जर कोणी चालतो तर त्याला ठेच लागत नाही, कारण त्याला पृथ्वीवरील उजेड दिसतो, असं ते वचन आहे बघा. आणि असं प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितलेलं आहे की दिवसाला 12 तास असतात, असं ते वचन आहे. आणि ते वचन आपण वाचलेलं आहे बघा. तुम्ही पण वचन वाचून काढा. बघा, सकाळच्या 6 पासून ते संध्याकाळच्या 6 पर्यंत अशी ती कालगणना केल्या जाते. सकाळच्या 6 पासून ते संध्याकाळच्या 6 पर्यंत सूर्य दिसत असतो, त्याला आपण दिवस म्हणतो. ज्यावेळेस सूर्याला पाहतो त्यावेळेस आपण दिवस म्हणतो. आणि दिवसाला 12 तास असतात. आणि हेच प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितलेलं आहे की दिवसाला 12 तास असतात. आणि हे वचनामध्ये आहे, बायबलमध्ये आहे. परंतु आपण बायबलच्या याच्याप्रमाणे ते पाळत नसतो. बघा, दुसरं बघा, दिवसाला 12 तास असतात हा नियम आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा, कारण ते वचन आपण वाचलेलं आहे. पण सैतानाने सर्व जगाला नियम दिला आहे. दिवसाचे 6 तास व रात्रीचे 6 तास मिळून त्याने तो दिवस केलेला आहे. आणि सर्व जग त्या सैतानाच्या नियमानेच चाललेलं आहे. बायबलच्या नियमाने लोक चालत नाहीत. म्हणजे बायबलमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने जे सांगितलंय त्याप्रमाणे चालत नाहीत. बघा, सैतानाच्या नियमाने दिवसाचे व रात्रीचे तास पाहू. बघा, सैतानाचं काय म्हणणं आहे आणि त्याने कसं केलेलं आहे. बघा, दिवस कशाला म्हटलेला आहे तर रात्रीच्या 12 पासून ते दिवसाच्या 12 पर्यंत हा जो टायमिंग आहे त्याला दिवस म्हटलेला आहे. आणि रात्र कशाला म्हटलेलं आहे तर दिवसाच्या 12 पासून ते रात्रीच्या 12 पर्यंत हा जो टायमिंग आहे तर त्याला रात्र असं म्हटलेलं आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी ते नियम लावून दिलाय जगाला. बघा, रात्रीच्या 12 नंतर AM चालू होतं बघा, आणि दिवसाच्या 12 नंतर PM चालू होतं. आणि हे आपण त्या घड्याळामध्ये बघू शकतो की रात्रीच्या 12 नंतर टायमिंग बदलत असतो. आणि जवळजवळ जगामध्ये याच वेळेनुसार किंवा याच नियमाने लोक चालतात. हा नियम आहे सैतानाचा नियम आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा नियम हा वेगळा नियम आहे. दिवसाचे 12 तास म्हणतो, रात्रीचे 12 तास, असा प्रभू येशू ख्रिस्ताचा नियम आहे. बघा, प्रभू म्हणतो दिवसाला 12 तास असतात, असं आपण वचनामध्ये वाचलेलं आहे योहान सुवर्तमानामध्ये. आणि सैतानाचे जे म्हणणं आहे की दिवसाला 6 तास असतात, म्हणजे ते दिवसाचे 6 तास त्यांनी घेतले आणि रात्रीचे 6 तास घेऊन त्यांनी तो दिवस दाखवलेला आहे. परंतु इथं आपण जर पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्ताचं म्हणणं आहे की दिवसाचे 12 तास असतात, परंतु आपण त्याप्रमाणे चालत नाही, वागत नाही आणि पाळत नाही. हा प्रकार आहे. बघा, आता बघा, जगामध्ये जर आपण पाहिलं तर लॅपटॉपमध्ये म्हणा किंवा घडी असते किंवा TV असते किंवा मोबाईल असतो, आणि त्याच्यानंतर रेल्वे स्टेशन किंवा विमानतळ आणि वेगवेगळ्या ठिकाणामध्ये आपण पाहतो की तिथं आहे ना, ही जी कालगणना केलेली असते ना, ते रात्रीच्या 12 नंतर दिवस उगवतो, अशाच प्रकारे ती कालगणना आहे. बघा, आणि ह्या ज्या गोष्टी आपण वापरतो प्रत्येक जगातल्या कोणत्याही वेळेचं जर मोजमाप करायचं तर सैतानाच्या प्रमाणे आपण करत असतो. बघा, लोक रात्र त्याचं झालं, परंतु एक बघा, तर लोक रात्रीच्या 12ला नवीन वर्ष पाळतात. रात्रीच्या 12 नंतर दिवस उगवतो. बघा, जर मृत्यू रात्रीच्या 11:30ला जर झाला तर तो आपण दिवस धरतो, असं पण करतो. बघा, किंवा जन्म रात्रीच्या 11:30ला झाला असला तर ती तारीख टाकत असतो, मागच्या दिवसाची तारीख टाकतो. तर अशा प्रकारे भरपूर असे नियम आपण पाळतो की रात्रीच्या 12 नंतरच आपण ती दिवसाला सुरुवात करत असतो. आणि बघा, पुढं एक बघा, आम्हाला जगातील वस्तूचा उपभोग घ्यावायचा असेल तर सैतानाच्या नियमाने चालावा लागेल. आणि सैतानाचे नियम पाळायचे नसतील तर जगातून जावे लागेल. जगातून जाणे अवघड आहे, त्यापेक्षा सैतानाचे नियम पाळूया, आणि ते आपण पाळतच आहोत.
आणि आपणच नाही तर सर्व जग पाळत आहे. सैतानाचे नियम हे त्या लोकांना म्हणजे जगातल्या लोकांना सोपे झालेले आहेत, ख्रिस्ताचे नियम अवघड आहेत. आणि बघा, एक वचन असं आहे की लोकऋषी वर्तमानाचा 4 अध्यायाच्या 6व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, आजपर्यंत पृथ्वीवर सैतानाचा अधिकार आहे, कारण या पृथ्वीवर सैतानाची सत्ता आहे. सैतानाने प्रभूला सांगितले होते, त्यांनी सांगितलं होतं लुकामध्ये की या जगावर माझी सत्ता आहे, माझ्या मनास येईल त्याला मी हे देत असतो, असं प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने सांगितलेलं आहे. आणि म्हणून आज आपल्याला ते दिसतंय की खरोखर सैतानाची सत्ता ह्या जगावर आहे. बघा, आता सैतानाचे नियम आपण केव्हा पाळणार नाहीत, तर मृत्यू आल्यावर आपण त्याचे नियम पाळणार नाहीत. म्हणजे जेवपर्यंत आपल्याला मृत्यू येत नाही तोपर्यंत आपण सैतानाच्या नियमात असतो, नियमाने चालतो, त्याचे नियम आपण पाळतो. जेव्हा आपल्याला मृत्यू येईल त्यावेळेस आपण ते पाळणार नाहीत, आणि जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तर आपल्याला हे त्याचे नियम पाळावे लागतील. बघा, आता त्याच्यानंतर आपण जर पुढं जर पाहिलं तर त्याच्यात हे शेवटी बघा, मी तर दही पापाला विकलेला आहे, असं एक वचन आहे बघा रोमकारासपत्रामध्ये. जर मी तर म्हणतो रोमकारासपत्राचा ते जो 7वा अध्याय जो आहे ना, ते संपूर्ण वाचला तर त्याच्यात कळल आपण 2 नियम पाळत असतो. ख्रिस्ताच्या राज्यात मी सैतानाचे नियम पाळणार नाही, कारण तिथं सैतानाचे नियम चालत नाही किंवा सैतानाला बांधून टाकण्यात येणार आहे 1000 वर्ष, म्हणून तिथं सैतानाचं नाही. सध्या तरी आपण ते नियम पाळत असतो. तर आहे वचन.